तात्पुरता विचार असा केला की कुठला तरी एक खर्च मी उचलेन। कबड्डी म्हणजे फक्त समोरच्याची तंगडी खेचून त्याला आउट करणं नाहीये। प्रत्येक खेळाच्या काही स्ट्रॅटेजीज असतात आणि आपल्या खेळातला हा हौशीपणा आहे ना कुठेतरी संपायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला एका कोचची गरज आहे, प्रशिक्षक। तो कोच आपल्यामध्ये आला की आपल्यामध्ये एक शिस्त निर्माण होईल, एक प्रोफेशनल ॲटिट्यूड येईल आणि जर तो ॲटिट्यूड आला तर आपल्या खेळाला एक गांभीर्य येईल आणि त्या कोचची जी काही फी असेल ती मी भरेन। बरं, मी स्वतः अशासाठी आलोय तुम्हाला प्लॅन मिळाला तर त्या प्लॅन मध्ये एक मैदान आहे। त्या मैदानामुळे सगळं गाडं अडलंय, कारण त्या मैदानावर एकाच माणसाचा हक्क आहे आणि तो फार आडमुठ आहे असं ऐकलंय मी। भाऊ भाऊ म्हणून कोणीतरी आहे। भाऊ जगदाळे। कोण भाऊ? तुला भाऊ नाही माहित? तू कबड्डी खेळू नकोस हा? अरे यार, एक्चुअली मुझे भी नहीं पता। मग तू सुद्धा कबड्डी खेळू नकोस। अगं भाऊ म्हणजे फायनल मॅचच्या दिवशी पंटर आपल्याला येऊन टिप्स देत होता ना, त्या भाऊंनी त्याला सांगितल्या होत्या। अरे जाम भारी माणूस आहे। आपण एक काम करूयात, हे बघ आपल्या सगळ्यांना ते रोजच खेळताना बघतात, त्यामुळे आपल्याला ते उभंही करणार नाही। शिवानी तू जा त्यांच्याकडे। भाऊ, आम्हाला तुम्ही कोच म्हणून हवे आहात। कशाला? कबड्डीसाठी। मैदानावर गेला तोंडानं कबड्डी कबड्डी पुटपुटलं म्हणजे काय ती कबड्डी होत नाही ना? नाही तसं नाहीये तसं काय नाही, तसंच आहे। तुम्हाला नुसतं ते पाहिजे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट नोकरीसाठी। भाऊ, असं काही ऐकून घेणार नाही आहोत आम्ही तुमचं। तू गप्प बस, गप्प बस। तू तुझ्याशी बोलायचं नाही मग। तू त्या देशमुखची पोरगी आहेस ना? तुम्ही ओळखता पप्पांना? म्हणजे काय? चांगलाच ओळखतो मी तुझ्या बापाला। मला सांग, तू इथं कोणतं राजकारण खेळायला आलीस? भाऊ, मी कबड्डी खेळायला आले। मला ठाऊक आहे तुला कबड्डीमध्ये किती इंटरेस्ट आहे आणि तुझ्या बापाचं कबड्डी विषयक प्रेमही मला ठाऊक आहे। अगं, तुझ्यापेक्षा तुझ्या बापाला जास्त ओळखतो मी। तुझ्या बापाला जाऊन सांग भाऊनी कबड्डी शिकवणं बंद केलंय म्हणा। आणि हे तुला हे शिल्ड बिल्ड जमायचा शौक आहे ना, बापाला सांग ना, डझनभर आणून देईल तो। पण तुम्ही माझ्या पप्पांना का बोलताय? मला तुझी फालतू बडबड ऐकायची नाही। निघा तुम्ही। चला। ओ भाऊ, अगं एकदा सांगितलं कळत नाही का तुला? चल निघ। साहेब, मैदानाचं जरा कठीणच आहे बघा। का? अहो, त्यावर भाऊचा हक्क आहे आणि भाऊच्या वाटेला कोण जाणार? हे मैदान म्युन्सिपालिटीचं आहे ना? हो, नाही म्युन्सिपाल्टीचं नाही आहे, पण मी जरा बघतो ते नेमकं म्हणजे कोणाला माहित नाहीये ना, मग सांगून टाका म्युन्सिपालिटीचं आहे म्हणून। झालं काम। खरंच असेलही। मी एकदा रेकॉर्ड चेक करतो। नाही, करा व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्या भाऊचं टेन्शन घेऊ नका, चांगलं ओळखतो मी त्याला। आपल्याकडे खूप पैसा आहे, त्यातला थोडासा त्या मुलींना दिला तर काय हरकत आहे का? हे बाई, हे खूळ डोक्यातनं काढून टाका। ह्याचे पुढे काय परिणाम होतील ना ह्याचा विचार करत। अगं आई, मला सगळं कळतंय, पण प्लीज नाही म्हणू नकोस। अगं, मला फक्त एक टीम फॉर्म नाही करायची, मला त्या सगळ्या मुलींची स्वप्न पूर्ण करायची आहेत। दूध पिऊन घे। आई,